आजची सकाळ महाराष्ट्रासाठी एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी घेऊन आली. एक अशी घटना ज्याने अक्षरशः संपूर्ण राज्याला हादरून टाकलंय. आज म्हणजे 28 जानेवारीला एका भीषण विमान अपघातात आपण आपले उपमुख्यमंत्री गमावले आहेत. ही बातमी खरी आहे आणि तितकीच धक्कादायक सुद्धा. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आता आपल्यात नाहीत. बारामतीमध्ये त्यांचं विमान लँडिंग करत असतानाच हा भीषण अपघात घडला आणि या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. चला, आपण आता त्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये जाऊया. नेमकं काय घडलं होतं त्या विमानात, कसं सगळं नियंत्रणाबाहेर गेलं, हे समजून घेऊया. सुरुवातीला सगळं काही अगदी ठरल्याप्रमाणे सुरू होतं. सकाळी ठीक 8:10 मुंबईहून विमानाने टेक ऑफ केलं. विमान बारामतीच्या जवळ पोहोचलं होतं. लँडिंगची सगळी तयारी झाली होती. म्हणजे काही मिनिटातच विमान सुरक्षितपणे जमिनीवर उतरणार होतं. पण नेमकं लँडिंगच्या फक्त 2 मिनिटं आधी सकाळी 8:48 असं काहीतरी घडलं की क्षणात होत्याचं नव्हतं झालं. अजित पवार ज्या विमानानं प्रवास करत होते ते होतं एक लिअरजेट 45. आता हे विमान म्हणजे आकाशातली लॅम्बोर्गिनी म्हणून ओळखलं जातं. का? कारण त्याचा वेग आणि त्याची चपळाई आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बारामतीसारख्या छोट्या धावपट्टीवर सुद्धा ते सहज उतरू शकतं. म्हणूनच हा एक उत्तम पर्याय मानला जातो. तर अजित पवार बारामतीला निघाले होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी. तिथे त्यांच्या 4 सभा होत्या. या विमानात त्यांच्यासोबत एकूण 5 जण होते. आता अधिकाऱ्यांचा जो प्राथमिक अंदाज आहे त्यानुसार असं दिसतंय की लँडिंगच्या वेळी विमानावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं आणि यामागे इंजिन किंवा फ्लाईट सिस्टीममध्ये अचानक काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याची दाट शक्यता आहे. आता आपण वळूया त्या लोकांकडे ज्यांनी हा सगळा थरार, ही भीषण दुर्घटना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली. त्यांचे अनुभव ऐकल्यावर ह्या अपघाताची तीव्रता आपल्या काळजाचा ठोका चुकवते. एका प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार विमान खाली आलं, धावपट्टीला स्पर्श करणार इतक्यात एक प्रचंड मोठा स्फोट झाला आणि त्या एका क्षणात सगळा परिसर हादरला. सगळीकडे फक्त धूर आणि आगीचे लोळ दिसत होते. एका स्फोटानंतर तर थांबलंच नाही. आणखी एक प्रत्यक्षदर्शी सांगतात की त्यानंतर एका मागोमाग एक असे 4-5 स्फोट झाले. आम्ही मदतीसाठी धावलो, पण आग इतकी भयंकर होती की जवळ जाणं शक्यच नव्हतं. सगळं काही डोळ्यादेखत जळत होतं आणि काहीच करता येत नव्हतं. आणि एक गोष्ट जी ऐकून मन सुन्न होतं. प्रत्यक्षदर्शी सांगतात की त्या स्फोटाच्या धक्क्याने 2 मृतदेह विमानाच्या बाहेर फेकले गेले. आणि त्या भीषण परिस्थितीत त्या लोकांनी अजित पवारांना ओळखलं. कशावरून? तर त्यांच्या नेहमीच्या गॉगल आणि घड्याळावरून. विचार करा, केवढी भयंकर परिस्थिती होती. पण अशा वेळीही तिथल्या स्थानिक नागरिकांनी माणुसकी सोडली नाही. त्यांनी आपल्या घरातून ब्लँकेट्स आणले आणि त्या मृतदेहांना झाकलं. एक खूप मोठी गोष्ट आहे ही. ह्या अपघाताचा धक्का फक्त त्या 5 कुटुंबांनाच बसला नाही, तर आज संपूर्ण महाराष्ट्र शोकात बुडाला आहे. खरं तर अख्खं राज्य एका मोठ्या धक्क्यात आहे. या दुर्घटनेत आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गमावलं. त्यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षा अधिकारी विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, सहपायलट कॅप्टन शांभवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी या 5ही जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी ही बातमी आली त्यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह पवार कुटुंब दिल्लीत होतं संसदेच्या अधिवेशनासाठी. विचार करा, त्यांच्यापर्यंत ही बातमी पोचवणं किती अवघड गेलं असेल. पण बारामतीत पोहोचल्यावर स्वतःवर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही शरद पवारांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखलं. त्यांनी लगेच अपघातस्थळ कुठे आहे, धावपट्टीची नेमकी स्थिती काय होती याची चौकशी सुरू केली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. याचा अर्थ या काळात कोणतेही शासकीय कार्यक्रम होणार नाहीत. ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. बारामती मेडिकल कॉलेजबाहेर हजारो समर्थक जमले. बारामती आणि बीडमध्ये तर लोकांनी स्वतःहून बंद पाळला. राज्य आणि देशातले मोठे नेते शोक व्यक्त करण्यासाठी घटनास्थळी दाखल होत आहेत आणि उद्या सकाळी 11 वाजता अजित पवारांवर अंत्यसंस्कार होणार आहेत. तर मग आता पुढे काय? सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे. हा अपघात नेमका का झाला, कसा झाला, याचं उत्तर शोधण्यासाठी आता अधिकृत तपास सुरू झाला आहे. या अपघाताचा तपास आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजे AAIB करणार आहे.
ही भारतातली विमान अपघातांची चौकशी करणारी सर्वोच्च संस्था आहे. त्यांना DGCA म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनचे अधिकारी मदत करत आहेत. त्यांचं पहिलं काम आहे घटनास्थळावरून पुरावे गोळा करणं. आणि या सगळ्या तपासात सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधणं. तर या तपासात मुख्यत्वे 4 गोष्टी तपासल्या जातील. पहिलं, विमानात काही तांत्रिक बिघाड झाला होता का? दुसरं, लँडिंगच्या वेळी हवामान कसं होतं? तिसरं, पायलटकडून नकळत काही चूक झाली का? आणि चौथं, धावपट्टीच्या स्थितीत काही अडचण होती का? या सगळ्या शक्यता आता तपासल्या जातील. शेवटी सगळ्या तपासाचं लक्ष एकाच गोष्टीवर येऊन थांबतं, तो म्हणजे विमानाचा ब्लॅक बॉक्स. प्रश्न हा आहे की तो ब्लॅक बॉक्स सापडल्यावर या अपघाताचं खरं कारण समोर येईल का? कारण त्या ब्लॅक बॉक्समध्येच विमानाच्या शेवटच्या क्षणांची सगळी माहिती असते. पायलट्समधलं बोलणं, विमानातले तांत्रिक डिटेल्स, सगळं काही. आणि म्हणूनच जोपर्यंत या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही, तोपर्यंत या दुःखद घटनेमागचं खरं सत्य पडद्याआडच राहील.